आज आपण इयत्ता 7वीचा पाठ अभ्यासणार आहोत. मराठी विषय. तुम्हाला काही चित्र दाखवते ते बघा. कसलं चित्र दिसतंय बरं हे? ढगाळ वातावरण झालेलं, निसर्गरम्य. हे कोणत्या महिन्यातलं चित्र असेल बरं? श्रावण महिन्यातलं. बरोबर. श्रावण महिन्यात सगळीकडे काय असतंय? हिरवळ पसरलेली असते, ढग भरून आलेले असतात, रिमझिम पाऊस पडत असतो. बरोबर. अशाच घटकावर आपल्याला आज इयत्ता 7वीची श्रावण मास ही कविता अभ्यासायची आहे. आता कविता अभ्यासायच्या आधी बघा, आपण लेखकाचा परिचय थोडक्यात समजून घेऊ. श्रावण मास चौथी कविता. त्याचे लेखक आहेत बालकवी. बालकवी यांचं पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं आहे. त्यानंतर त्यांचं निसर्ग कवी म्हणून पण ते प्रसिद्ध आहे. लहानपणापासूनच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती आणि निसर्गात रमणे हे त्यांना फार आवडतं. पुढे बघा, आता आपण कवितेचं वाचन करूया. सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचंय, कविता काढायची आहे आणि पुस्तकात बघायचंय. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चहूकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्य वाटतो सांज आहा, तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. सर्व नवावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे, कल्पसुमनांची माळीची ते. उतरुनी येते अवनीवरती, ग्रहलोकीची की एकमती. बघा बालमित्रांनो, आता आपण एवढी कवितेचा भाग बघितला. आता त्याचं आपण स्पष्टीकरण बघूया. श्रावण मासी. श्रावण मास म्हणजे काय? महिना. श्रावण महिना माहिती ना सगळ्यांना? श्रावण महिन्यात खूप सारे सण येतात, त्यानुसार मास म्हणजे महिना. आणि हर्ष म्हणजे आनंद. बरोबर. हिरवळ दाटे चौकडे म्हणजे श्रावण महिन्यात सगळीकडे पाऊस पडलेला असतो, तर त्यानुसार सगळीकडे काय? हिरवळ दाटलेली असते. कधी क्षणाक्षणात येते सरशिरवे म्हणजे काय? थेंबामधले जे तुषार असतात त्यांना आपण शिरवे म्हणतो. आणि बघा, कधी ऊन पडतो, कधी पाऊस पडतो, असं श्रावणामध्ये होत असतं. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे. गोप म्हणजे काय? एक रंगीबिरंगी धाग्यांची विण. विणलासे म्हणजे गुंफतो बघा, आपण विणतो त्या प्रकारे. मंगल म्हणजे मंगल तोरण काय बांधिले. मंगल म्हणजे पवित्र. नभो मंडपी कुणी भासे. नभो मंडपी म्हणजे आकाशातील मंडप. जसं आकाशामध्ये एक प्रकारचा मंडप उभारला आहे असं आपल्याला वाटतं, कारण सगळीकडे काय असतं? ऊन सावलीचे खेळ चालू असतात, म्हणून त्याला म्हटलंय नभो मंडपी. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा. बघा, सूर्यास्त किती सुंदर होतो की नाही श्रावण महिन्यामध्ये. सगळीकडे हिरवळ दाटलेली असते आणि सुंदर असे सोनेरी किरण किंवा गुलाबी छटा, कुठे ऑरेंज, अशा छटा उमटलेल्या असतात. बरोबर. त्याच्यानंतर बघा, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. तरु शिखरावर म्हणजे काय? तर झाडाच्या शेंडावर. तरु शिखरावर म्हणजे काय? झाडाच्या शेंडावर. आणि उंच उंच घरावर बघा, पिवळे पिवळे असे ऊन पडलेले असतात, आपण ज्याला सोनेरी किरण म्हणतो. सगळीकडे सोनेरी किरण पडलेले असतात. बरोबर की नाही? त्याच्यानंतर बघा, उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. संध्या राग म्हणजे काय? जो संध्याकाळचा वेळ असतो त्यावेळेस बघा, आकाशामध्ये सगळीकडे सोनेरी किरण किंवा पक्ष्या असे सगळे जमा झालेले असतात आणि सुंदर त्याच्यातनं आपल्याला विलोभनीय दृश्य दिसत असतं. त्याला काय म्हणतात? संध्या राग म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप पहा. नभावर म्हणजे नभ म्हणजे काय माहिती ना विद्यार्थी मित्रांनो? आकाश. नभ म्हणजे आकाश, रेखिले म्हणजे चित्रित केलेले. तसं बघा, इंद्रधनुष्य येतो माहिती ना आपल्याला. श्रावण महिन्यामध्ये आकाशामध्ये इंद्रधनुष्य येतात,
त्यातले इंद्रधनुष्य हा 7 रंगांनी बहरलेला असतो, बरोबर की नाही. मग ते काय असतात, सुंदर चित्र रेखाटलेले असतात कुठे, नभावर. त्याच्यानंतर बघा, बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळी चेते. बलाकमाला म्हणजे काय, बगळे. बलाक म्हणजे काय, बगळे. बगळे बघा सगळीकडे असे थव्या थव्याने दिसतात, म्हणजे 4-5 बगळे, तर त्याला काय म्हटले, जशी काही बगळ्यांची माळ तयार झालेली, बरोबर. कल्पसुमनांची म्हणजे काय, तर आपण एखादी कल्पना करतो, म्हणजे मनामध्येच एखादी कल्पना करतो आणि त्याचं चित्रण करतो, त्याला आपण काय म्हणतो, कल्पसुमनांची माळ म्हणतो. म्हणजे जसं काही बगड्यांनी एक प्रकारे कल्पसुमनांची माळच तयार केली असं भासतं. भासतं म्हणजे काय, भासे म्हणजे काय, वाटतं आपल्याला, बरोबर. उतरूनी येती अवनीवरती ग्रहलोकीची एकमते. अवनी म्हणजे काय, आपली धरती. अवनी म्हणजे धरती. उतरून येते म्हणजे सगळे आपल्या धर्तीवर उतरून येतात. ग्रहलोकावरून सगळे आपल्या धर्तीवर उतरून येतात. ह्या प्रकारे कवीने आपल्या कवितेत मांडलेला आहे, बरोबर. आता ह्या कवितेवर मी तुम्हाला काही शब्दार्थ दिले, ते तुम्ही सगळ्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायचं. जसं मी कवितेचं स्पष्टीकरण करताना तुम्हाला सांगितलं की मास म्हणजे महिना, हर्ष म्हणजे आनंद, शिरवे म्हणजे थेंबामधले तुषार, गोफ म्हणजे वीण, तरुशिखरावर झाडाच्या शेंड्यावर, बरोबर. तरुशिखरावर म्हणजे काय सांगितलं मी, झाडाच्या शेंड्यावर. आणि बालकमाला म्हणजे बगळ्यांचा थवा, बरोबर. हे शब्दार्थ सगळ्यांनी वहीमध्ये लिहून घ्यायचे. पुढे बघा, आपण आता जी आपण कविता अभ्यासली त्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे. श्रावण महिन्यात सगळीकडे काय पसरते. श्रावण महिन्यात सगळीकडे काय पसरते. आवाज दे ना. काय पसरते मग, श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, रक्षाबंधन हा सण कोणत्या महिन्यात येतो. सगळ्यांना माहिती ना, भाऊ बहिणीचा रक्षाबंधन सण असतो, तो कोणत्या महिन्यात येतो, श्रावण महिन्यातच येतो. आता हे पुढचा प्रश्न बघा, कल्पतरू म्हणजे काय. कल्पतरू म्हणजे काय, आपण कवितेत शिकलो. कल्पतरू म्हणजे आपण एक कल्पना केलेली असते त्यानुसार झाड, म्हणजे कल्पतरूचे एक झाड, बरोबर. हे प्रश्न सुद्धा सगळ्यांनी वहीमध्ये लिहायचे, त्याचे उत्तर सुद्धा सगळ्यांनी लिहून घ्यायचे, बरोबर. पुढे बघा, आता तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे. आता आपण जी कविता म्हटली ती आपण अर्धीच बघितली, बरोबर. तर ह्या कवितेचा तुम्हाला अभ्यास आहे. जी श्रावण मासातली 4थ्या नंबरची जी कविता आहे तिचं तुम्ही चालीत गायन करायचंय. कशामध्ये, चालीमध्ये. म्हणजे छान तुम्ही त्याला चाल लावायची. श्रावण मासे हर्षमानशी हिरवळ दाटे चौहीकडे, अशी छान प्रकारे चाल लावून या कवितेचं गायन करायचंय आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही काढायचा आहे. आज आपण ह्या कवितेचा अर्धा भाग ह्या पाठात अभ्यासला, उर्वरित भाग आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी याचा रेकॉर्ड करून ठेवायचा आहे व्हिडिओ. थँक्यू. ऐकू का बरं येत नाही.